जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर. जे चॅनलचं नाव आहे SY क्रिएशन. तर आजचा आपला व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडणार आहे. त्यामुळे जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर आज आपण जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज केलेलं आहे, तसं जे काही आपण बीट मार्क आणि शेक इफेक्ट यूज केलेला आहे, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनला मिळून जाईल. तिथून तुम्ही सर्व मटेरियल इझिली डाउनलोड करू शकता. तर चॅनलवर नवीन पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन ऑलवरती सेट करा, म्हणजे नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. तर जरा ही नवीन घालवता आपण आपला आजचा व्हिडिओ सुरू करूया. जय शिवराय मित्रांनो. तर तुम्ही आजच्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू बघितला असेलच, तर तो आज आपण डिटेलमध्ये कसा बनवायचा आहे शिकवणार आहे. त्यामुळं जराही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर आजच्या व्हिडिओमध्ये जे काय आपण स्पेशल ॲनिमेशन यूज केलेलं आहे ते तयार कसं करायचं हे आपण आज शिकवणार आहे. त्यामुळं व्हिडिओ जराही स्किप करू नका. तर आपण जे काय आपलं मटेरियल आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला सिम्पली अलाइट मोशन ॲप टेलिग्राम चॅनलला जाऊन डाउनलोड करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला अलाइट मोशन ॲप ओपन करून घ्यायचं आहे. नंतर प्रोजेक्टला क्लिक करायचं आहे. तर तुम्ही जे काही बीट मार्क प्रोसेसची फाईल इथं इम्पोर्ट केलेलं आहे डायरेक्ट अलर्ट मोशनमध्ये, ती सिम्पली आपल्याला अशा प्रकारे दिसून येईल. ती सिम्पली आपल्याला इथं ओपन करायचं आहे. तर मित्रांनो, आपण तुम्हाला सर्व इफेक्ट्स आणि सगळं मटेरियल दिलेलं आहे. तुम्हाला तुमचे फोटोजचे ग्रुप तयार करून इथं आपला व्हिडिओचा क्रिएट करायचा आहे. तर सिम्पली आपल्याला बीट मार्कमध्ये एक सॉन्ग अशा प्रकारे लिरिक्सच्या लेअर आणि रेक्टँगलची लेअर एक बघायला मिळेल. तर या सिम्पली आपण सेटिंगमध्ये जाऊन ही जे काय बॅकग्राऊंड आहे ती व्हाईट ठेवलेलं आहे, तुम्ही व्हाईटच ठेवायचं आहे. अशा प्रकारे इथे बॅकग्राऊंड व्हाईट ठेवायचं आहे. तर सिम्पली आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर आपल्याला जे काय मटेरियलचे आपल्या मटेरियलमध्ये एक व्हाईट कलरचं PNG बघायला मिळेल. अशा प्रकारे ती PNG ॲड करून घ्यायचं आहे. नंतर सिम्पली ॲरोवरती क्लिक करून आपल्याला 2.18 सेकंडच्या बीटला येऊन इथपर्यंत याची लेंथ वाढवून घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला अशा प्रकारे ते हे PNG सेट करून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला सिम्पली इफेक्टला क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला ॲड इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर इथं सर्च करायचं आहे फेड इन अँड फेड आउट. आपल्याला फक्त फेड सर्च करायचं आहे. इथं ऑटोमॅटिकली फेड इन आउट येऊन जाईल. इथं सिम्पली आपल्याला स्टँडर्ड सेटिंगला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे फेड इन अँड फेड आउट येतं व्हिडिओला आपल्या लेअरला अप्लाय होऊन जाईल. आता आपल्याला सिम्पली 2.18 सेकंडच्या बीटला येऊन इथं प्लस चिन्हावरती क्लिक करून शेपमध्ये आपल्याला 2 नंबरचा शेप आहे सिम्पली अशा प्रकारे इथे ॲड करून घ्यायचा आहे. इथं आपल्याला अशा प्रकारे मूव्ह अँड ट्रान्सफरला क्लिक करून तिसऱ्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आणि ही जी काय आपल्या मध्ये आयकन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आणि ही जी काय आपली लेंथ आहे आपल्याला इथं अशा प्रकारे वाढवत थोडीशी वाढवायची. नंतर पुन्हा आपल्याला या लेंथवरती येऊन इथं आपल्याला अशा प्रकारे ही वाढवत जायचं आहे. इथं आपण ही लेंथ वाढवून घेऊया. तर इथं अशा प्रकारे आपल्याला ही 500 आणि 700 ठेवून घ्यायचं आहे. इथं आपण अशा प्रकारे इथं ही 700 करून घेऊया आणि ही दुसरी लेंथ आपण इथं 500 करून घेऊया. तर इथपर्यंत आपल्याला 400 लेंथ केली तरी चालू शकते. आपण अशा प्रकारे इथे एवढे लेंथ केलेले. आता आपल्याला सिम्पली हा ग्रुप मूव्ह अँड ट्रान्सफरला क्लिक करून थोडंसं वरती स्क्रॉल करून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. इथं आपण याची लेंथ 500 केलेली आहे आणि याची आपण लेंथ 400 ठेवलेली आहे. इथं आपल्याला अशा प्रकारे बघायला मिळेल की आपला ग्रुप इथे ॲडजस्ट झालेला आहे. आता आपल्याला सिम्पली नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, शेवटपर्यंत स्क्रॉल करत जाऊन याची लेंथ तिथपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. आता सिम्पली आपल्याला ब्लेंडिंगवरती क्लिक करून सगळ्यात खाली जाऊन मास्कवरती क्लिक करायचं आहे आणि 2 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. म्हणजे सगळ्यात पहिल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. म्हणजे अशा प्रकारे इथं मास्क येऊन जाईल. आता आपल्याला सिम्पली कलर अँड फिलला क्लिक करून ब्लॅक कलर अशा प्रकारे इथे लेअरला द्यायचं आहे. आता आपल्याला सिम्पली पुन्हा 3.18 सेकंडच्या बीटला यायचं आहे. इथे येऊन सिम्पली आपल्याला पुढच्या बीटला म्हणजे 5 सेकंडच्या बीटला येऊन सिम्पली लेअरला क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे लेअरचे 2 पार्ट करून घ्यायचे आहेत. पुन्हा आपल्याला पुढच्या लेअरला येऊन पुन्हा लेअरचे 2 पार्ट करून घ्यायचे. जसं आपल्याला जेवढे आपले बीट्स आहेत तेवढ्या बीटला ह्या लेअरचे 2 पार्ट करून घ्यायचे. तिथं आपण लेअरचे 2 पार्ट करून घेऊया. इथं आपण प्रत्येक लेअरचे 2 पार्ट करून घेतलेले आहेत. आता आपल्याला पुन्हा 2.18 सेकंडच्या बीटला येऊन प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. इथं आपल्याला सिम्पली आपलं कोणतंही एक इमेज ॲड करायचं आहे. आपण हे सगळे इमेज डेमोसाठी यूज केलेले आहेत. तुम्ही तुमचे इमेजेसही ॲड करू शकता. सिम्पली आपल्याला इमेज सिलेक्ट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ॲरोवरती क्लिक करून जो काय आपला पुढचा बीट आहे तिथपर्यंत सिम्पली याची लेंथ आपल्याला वाढवून घ्यायचा आहे. आता आपल्या इमेज समोर हा जो काय मोकळा स्पेस आहे इथे लॉंग प्रेस करून सगळ्यात त्या राऊंड आपल्या लेअरच्या खाली आपल्याला इथं हे इमेज घेऊन यायचं. म्हणजे बघायला मिळेल की जी आपली लेअर ॲड केलेली आहे आपण त्याला आपण जो ब्लेंडिंग दिलेले आहे त्याच्या मागे आपल्याला अशा प्रकारे इथे हे इमेज या त्याच साईजमध्ये ॲडजस्ट झालेलं दिसून येईल. इथं आपल्याला अशा प्रकारे इमेज इथे ॲडजस्टमेंट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला सिम्पली पुन्हा पुढच्या बीटला येऊन 5 सेकंडच्या बीटला येऊन पुन्हा पुढचं इमेज आपल्याला ॲड करून याचीही आपल्याला लेंथ पुढच्या बीटपर्यंत वाढवून घेतल्यानंतर लॉंग प्रेस करून ते ग्रुपच्या त्या लेअरच्या खाली घेऊन यायचं आहे. आणि अशा प्रकारे हे बॅकग्राऊंड आल्यानंतर सिम्पली आपल्याला इथे हे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. असं आपल्याला आपण जेवढे बीट्स तयार केलेले आहेत त्या प्रत्येक बीटला एक इमेज ॲड करत ते सिम्पली आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे.
तर ते इमेज तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. आता आपण 16.22 सेकंडच्या बीटपर्यंत इथे इमेज ॲड केलेला आहे. आता 16.22 ते 18.7 हा जो काय आपला मधला स्पेस आहे तिथं आपल्याला सिम्पली ही लेअर आहे ती इथं डिलीट करून घ्यायचं आहे. आणि इथं आपल्याला काय करायचं, सिम्पली 16.22च्या बीटवर झाल्यानंतर प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे, शेपवरती यायचं आहे. आपल्याला कोणताही एक शेप सिलेक्ट करून 3 डॉटला क्लिक करायचं आहे आणि फिट टू कंपोजिशन एरिया किंवा फिल टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे सिम्पली कलरला फिलला क्लिक करून ब्लॅक कलर अप्लाय करून घ्यायचा आहे आणि आपल्याला 18.07 सेकंडपर्यंत त्याची लेंथ वाढवून कमी करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला सिम्पली ते एक ब्लँक स्पेस तयार करायचा म्हणून आपण इथे एक ब्लॅक कलरची लेअर पेस्ट केलेलं आहे. तर जो काय आपला 18.7 सेकंडचा बीट आहे त्याला सिम्पली आपल्याला सेम प्रोसेस करत पुढचं इमेज ॲड करत ते आपल्याला अशा प्रकारे लेअरच्या खाली ॲडजस्ट करून ते इथं सेट करून घ्यायचं आहे. आता आपण सेट केलेलं आहे. आता आपल्याला पुन्हा सुरुवातीला म्हणजे 3.18 सेकंडच्या बीटला यायचं आहे. 2.18च्या बीटला नंतर प्लस चिन्हावरती क्लिक करून सिम्पली आपल्याला टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. इथं येऊन सिम्पली आपल्याला पहिल्यांदा स्पेस द्यायचा आहे आणि पुन्हा आपल्याला इमोजीवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही तुमचे कोणतेही आवडते इमोजी सिम्पली इथं अशा प्रकारे मी ॲड करू शकता. तर आपण इथं हार्ट्स ॲड करणार आहे. तर सिम्पली आपल्याला ॲड करून इथे कलरवरती क्लिक करायचं आहे आणि 3 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करून हे आपल्याला पूर्णपणे ट्रान्सपरंट करून नंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे बघायला मिळेल की इथं आपलं ट्रान्सपरंट इमोजी झालेले आहेत. सिम्पली आपल्याला पुन्हा ओके करून इथे हे वरती इमोजी अशा प्रकारे इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि याची लेंथ आपल्याला त्या बीटपर्यंत सेट करून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला पुढच्या बीटला पुन्हा टेक्स्टवरती क्लिक करून पुढचं आपल्याला जे तुमचे आवडते PNG असतील ते सिम्पली आपल्याला इथे ॲड करून घ्यायचं आहेत आणि पुन्हा आपल्याला कलरला क्लिक करून जो काय आपला अशा प्रकारे टेक्स्टला क्लिक करून आपल्याला जो काय ट्रान्सपरंट कलर आहे तो इथं देऊन घ्यायचा म्हणजे आपल्याला इमोजी पूर्णपणे विजिबल होतील आणि सिम्पली आपल्याला PNG इथं वरती अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तर तुम्ही सगळे PNG हे ॲडजस्ट करून घ्या. आता आपल्याला स्पेशल ॲनिमेशन कसं क्रिएट करायचं आपण हे शिकवणार आहे. तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, हे जे काय आपली PNGची लेअर आहे त्यासमोर लॉंग प्रेस करून आपल्याला ही या तिन्ही लेअरच्या जवळ घेऊन यायचं आहे. कोणत्याही लेअरच्या खाली नाही न्यायची, फक्त आपल्याला हे रेक्टँगल आणि आपल्या इमेजच्या जवळ घेऊन यायचं आहे. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा इमेजवरती लॉंग प्रेस करायचं आहे आणि पुन्हा आपल्याला ती लेअर सिलेक्ट करायची आणि पुन्हा आपल्याला PNGची लेअर सिलेक्ट करायची आहे. अशा प्रकारे आपल्याला ह्या तिन्ही लेअर सिलेक्ट केल्यानंतर या पहिल्या ऑप्शनला क्लिक करायचं म्हणजे याचा एक ग्रुप तयार होऊन जाईल. इथं आपल्याला ग्रुप क्रिएट झालेला आहे. आता आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, ग्रुप 1वरती क्लिक करून सिम्पली आपल्याला मूव अँड ट्रान्सफरवरती क्लिक करायचं आहे. इथे सिम्पली आपल्याला सुरुवातीलाच इथे की फ्रेम नावाचा ऑप्शन बघायला मिळेल. तर सुरुवातीच्या बीटला सिम्पली आपल्याला की फ्रेम ॲड करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला ॲरोवरती क्लिक करून ह्या शेवटच्या बीटला म्हणजे पुढच्या बीटला जाऊन ह्या ग्रुपच्या शेवटला येऊन सिम्पली आपल्याला पुढची एक की ॲड करून घ्यायचं आहे. आता थोडंसं आपल्याला थोडं स्क्रोल करून घ्यायचं आहे आणि थोडंसं अलीकडे येऊन सिम्पली आपल्याला पुन्हा एक की ॲड करून घ्यायचं आहे. आता आपल्याला सगळ्यात पहिल्या की फ्रेमवरती येऊन पूर्णपणे लेफ्ट साईडला इथे अशा प्रकारे इमेजवरती घालवायचं आहे आणि सिम्पली आपल्याला शेवटला जाऊन सगळ्यात खाली आपल्याला हे इमेज अशा प्रकारे स्क्रोल करून घालवून द्यायचं आहे. आपल्याला बघायला मिळेल की ही जी काही आपली लाईन आहे आणि डॉट आहे हे आपलं इमेज खाली गेलेलं आहे. आता आपल्याला सिम्पली सुरुवातीचा बीट आहे थोडंसं पुढे यायचं आहे आणि सिम्पली या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे हा एक डॉट इथं वरती स्क्रोल करायचा आहे आणि हा डॉट इथं आपल्याला वरती अशा प्रकारे इथं स्क्रोल करून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला शेवटच्या वेळी थोडंसं पुढे यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला दोन डॉट इथं खाली कोपऱ्यात अशा प्रकारे इथं स्क्रोल करून घ्यायचं आहे. आता यातून ॲरोवरती क्लिक करून बॅक यायचं आहे. आता आपल्याला 2 नंबरचं म्हणजेच रोटेशनचा सिम्पली आयकनला क्लिक करून पुन्हा सुरुवातीला एक की फ्रेम ॲड करून घ्यायचा आणि शेवटला एक की फ्रेम ॲड करून घ्यायचा आहे. आता इथं येऊन सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारे इथं 15 युनिटपर्यंत आपल्याला हे रोटेट करून घ्यायचं आहे आणि शेवटला सिम्पली आपल्याला -15पर्यंत हे -15 डिग्रीपर्यंत आपल्याला रोटेशन करून घ्यायचं आहे. म्हणजे आपण अपोजिट साईडला इथं रोटेशन केलेलं आहे. तर आपल्याला इथे एक ॲनिमेशन स्पेशल आपलं क्रिएट झालेलं आहे ते इथे बघायला मिळेल. आता आपल्याला सेम प्रोसेस करता आपला जो काय पुढचा ग्रुप आहे त्याचं ही PNG आपल्याला अशा प्रकारे त्यांच्या जवळ घेऊन यायचं आहे आणि इथे येऊन सिम्पली आपल्याला पुन्हा तिन्हीचा एक ग्रुप करायचा समोर लॉंग प्रेस करून. आता सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, या ग्रुपला आपण लेफ्ट साईडला ॲनिमेशन दिलेलं आहे. तर पुढच्या ग्रुपला सिम्पली आपल्याला सेम प्रोसेस करत मूव अँड ट्रान्सफरला क्लिक करून आपल्याला 3 की फ्रेम्स ॲड करून घ्यायचे आहेत आणि सिम्पली आपल्याला हे सगळ्यात पहिली जी काय आपली की आहे ती आपल्याला अशा प्रकारे त्याच्यावरती येऊन इमेज राईट साईडला वरती कोपऱ्यात स्क्रोल करून घ्यायचं आहे आणि शेवटच्या कीवरती येऊन आपल्याला राईट साईडच्या खालच्या कोपऱ्यात आपल्याला हे इमेज इथं स्क्रोल करून घ्यायचं आहे. आता सगळ्यात पहिली जी काय आपली की आहे थोडंसं आपल्याला पुढे येऊन ह्या ऑप्शनला क्लिक करून हे डॉट आपल्याला इथं वरती स्क्रोल करून घ्यायचे आहेत आणि पुन्हा आपल्याला शेवटचे की थोडंसं पुढे येऊन अशा प्रकारे इथं खाली हे डॉट पूर्ण स्क्रोल करून घ्यायचं आहे. पुन्हा ॲरोवरती क्लिक करत आपल्याला रोटेशनच्या ऑप्शनला येऊन आपल्याला दोन्ही शेवटला दोन्ही एंडला 2 की ॲड करून घेतल्यानंतर आता आपल्याला सिम्पली सुरुवातीला मायनसमध्ये घेऊन यायचं म्हणजे -15पर्यंत घेऊन यायचं आहे, रोटेशन करून घ्यायचं आणि शेवटला येऊन आपल्याला +15पर्यंत करायचं आहे. मग अशा मग उलटे केलेलं होतं. आता सिम्पली आपल्याला दुसरं एक स्पेशल आपलं ॲनिमेशन इथं क्रिएट झालेलं दिसून येईल. असं आपण 2 ग्रुपला ॲनिमेशन केलेलं आहे. तसं तुम्हाला प्रत्येक ग्रुप क्रिएट करून प्रत्येक ग्रुपला ॲनिमेशन द्यायचं आहे.
फक्त आपल्याला 16.22 ते 18.7 कोणतंही ॲनिमेशन द्यायचं नाही, बाकी सगळ्याला ॲनिमेशन द्यायचं. आणि सिम्पली आपला जो काय 12.18 सेकंडचा बीट आहे त्याला आपल्याला एक स्पेशल ॲनिमेशन द्यायचं आहे. तर सिम्पली आपल्याला पुन्हा याचा ग्रुप क्रिएट करून घ्यायचा आहे. तर आपण सिम्पली याचा ग्रुप क्रिएट आधी करून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इमोजी ॲड केले पाहिजे. तर सिम्पली आपण इथं इमोजी ॲड करून घेऊया आणि सिम्पली आपल्याला इथं ट्रान्सपरंट कलर अशा प्रकारे इथं द्यायचा आहे. नंतर इथं ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला हे इमोजी इथं वरती सिम्पली इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला इमोजीची लेंथ जी काय आहे ती पुढच्या बीटपर्यंत सेट आहे की नाही ते चेक करून घ्यायचं आहे. आणि सिम्पली आपल्याला तिन्ही लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला एक ग्रुप क्रिएट करून घ्यायचा आहे. आता आपण इतर ग्रुपची ॲडजस्टमेंट वेगळी केलेली आहे. सिम्पली आपल्याला या ग्रुपची ॲडजस्टमेंट वेगळी करायचं आहे. तर त्या ग्रुपला क्लिक करून सिम्पली आपल्याला लेअर्सच्या ऑप्शनला क्लिक करायचं आणि डुप्लिकेट लेअरच्या ऑप्शनला क्लिक करायचं. आपल्याला या ग्रुपच्या 2 लेअर करून घ्यायचे आहेत. आता आपल्याला ग्रुपवरती क्लिक करून मूव्ह अँड ट्रान्सफरला क्लिक करून पहिल्यांदा एक की फ्रेम द्यायचं, शेवटला एक की फ्रेम द्यायचा आहे. आणि पहिल्या की फ्रेमवरती आपल्याला येऊन सगळ्यात पहिल्यांदा लेफ्ट साईडला हे इमेज स्क्रोल करून घ्यायचं आहे कोपऱ्यात वरती. आणि अशा प्रकारे पुन्हा जो आपला दुसरा ग्रुप आपण कॉपी केलेला आहे त्यालाही मूव्ह अँड ट्रान्सफरला क्लिक करून 2 की फ्रेम ॲड करून घ्यायचे आहेत. आणि पहिली कीवरती येऊन सिम्पली आपल्याला राईट साईडला इथे हे इमेज स्क्रोल करून घ्यायचं आहे. आता आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, मूव्ह अँड ट्रान्सफरला पुन्हा क्लिक करून या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आपल्याला थोडंसं हे दोन्ही ॲरोज वरती घेऊन यायचं आहेत आणि दुसऱ्या ग्रुपचे आपल्याला दोन्ही ॲरोज इथं वरती घेऊन यायचे आहेत. तर इथं आपल्याला बघायला मिळेल की आपण दोन्ही इमेजचं ॲनिमेशन एक वेगळं क्रिएट केलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला इथे स्पेशल ॲनिमेशन क्रिएट झालेलं दिसून येईल. तर आपल्याला हे इथं ॲनिमेशन क्रिएट करून घ्यायचं आहे. राहिलेलं ॲनिमेशन तुम्ही क्रिएट करून घ्या. तर इथं आपण प्रत्येक ग्रुपला इथे ॲनिमेशन दिलेलं आहे. आता आपल्याला सिम्पली 2.18 सेकंडच्या बीटला येऊन हे जे काय आपल्या सगळ्यात बॅकग्राऊंडला रेक्टँगल 1चं PNG आहे त्या समोर लॉंग प्रेस करून सगळ्यात वरती आपल्याला हे सगळ्यात पुढं घेऊन यायचं आहे. आणि पुन्हा आपल्याला हे जे काय आपले लिरिक्स आहेत त्या समोर लॉंग प्रेस करून आपल्याला सगळ्यात वरती ह्या लिरिक्स घेऊन यायचे आहेत. पुन्हा आपल्याला पुढच्या बीटला येऊन या लिरिक्सवरती घेऊन यायचं आहे. असं आपल्याला जेवढे आपण लिरिक्सचे लेयर्स दिलेले आहेत म्हणजे प्रत्येक बीटला आपली एक लिरिक्सची लेअर सगळ्यात खाली असणार आहे, सगळ्यात वरती आपल्याला घेऊन यायचं म्हणजे आपल्याला इथं स्क्रीनवरती ती विजिबल होऊन जाईल. आता आपण सगळ्या इथं ॲनिमेशन्सचे जे काय एवढे आपले लिरिक्सचे लेअर आहेत सगळ्या इथं वरती घेऊन येऊया. आता आपण वरती आणलेलं आहे. आता आपल्याला सिम्पली सुरुवातीला यायचं म्हणजे 3.18 सेकंडच्या बीटला यायचं आहे. इथं येऊन सिम्पली आपल्याला प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आपलं जे काय स्पेशल वर्ड PNG मटेरियलच्या फाईलमध्ये दिलेलं आहे ते सिम्पली आपल्याला ॲड करून याची लेंथ सिम्पली आपल्याला शेवटला जाऊन वाढवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला वरती थोडंसं लेंथ कमी करून इथं हे PNG ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला जो काय आपला ब्लँक स्पेस आहे म्हणजे 16.22 ते पुढचं आपलं जे काय ब्लँक स्पेस आहे तिथे येऊन सिम्पली आपल्याला ह्या मधल्या ऑप्शन क्लिक करून स्प्लिट करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला 18.7लाही स्प्लिट करून घ्यायचं आणि मधला पार्ट आपल्याला सिम्पली डिलीट करून घ्यायचा आहे. कारण आपल्याला ब्लँक स्पेस ठेवायचा आहे. तर आपण व्हिडिओ क्रिएट केलेला आहे. तर आजचा आपला व्हिडिओ क्रिएट झालेला आहे तर आपल्याला सिम्पली ॲरोवरती क्लिक करायचं आणि व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचं म्हणजे याच्यामध्ये व्हिडिओ सेव्ह होऊन जाईल. तर आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो मला इंस्टावरती फॉलो केलं नसेल तर फॉलो करा आणि व्हॉट्सअप आणि टेलिग्रामची ग्रुपही जॉईन करून घ्या. तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.